तर 2 इन्स्टॉलमेंट मध्ये लगेच कसं? मग तुम्ही आज त्यांना काय सांगितलं 4 वाजेपर्यंत जर नाही भरलं आणि जर लाईट कापली गेली तर त्याला लहान मुलं आहेत, बायको आहेत, ते राहणार कसे सांगा सामान्य माणूस? मीटर त्यांच्या बरोबर आहे. मग गेल्या 8 महिन्यांपासून 9 महिन्यांपासून कोणी नाही घेतली ती चूक कोणाची? रिडिंग नाही घेणं. 15 महिने लाईट बिल नाही घेतले, MSEB ची चूक आहे. तुम्ही त्यांना जर 4 टर्म मध्ये करून द्या, अंधारात माणूस कसा राहील? एक तर चूक तुमच्या रिडिंग घेणाऱ्याची आहे, मूळ चूक तर त्याचीच आहे. त्याला पहिला सस्पेंड करा. ज्यांनी 1.5 वर्ष रिडिंग नाही घेतल्याचे किती मीटर असतील रिडिंग नाही, मग MSEB बोलते आम्ही लॉस मध्ये चालू. बघा काय करायचं तर करा, नाही तर 4:30 वाजेपर्यंत तुमचं मीटर आम्ही कापू. मग मला काही सुचलं नाही, पण मी मनीष दादांकडे गेलो. तर मग दादा मला आता इकडे घेऊन आले. मग साहेबांशी त्यांनी बोललं. मग साहेबांनी जाऊन आज मला ते कन्सेशन करून 4 महिन्यात डिवाइड करून पेमेंट द्यायला लागलं. त्यांचं अगोदर देत नव्हतं. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. उन्हाळा जवळ आलेला आहे. MSEB कुठेतरी वाढीव वीज दर आपल्या घरापर्यंत पोहोचवते. अचानकपणे 1 लाखापेक्षा जास्त आपल्याला जर बिल आला तर साहजिकच आहे आपण घाबरणार. हे प्रकरण आहे मनवेल पाड्यातील एका शेतकऱ्याचं. जाणून घ्या नेमकी काय घटना घडलेली आहे, त्यांच्यासोबत काय झालेलं आहे. त्यांना मनीष राऊत यांनी मदत केलेली आहे. सध्या MSEB ने त्यांना दिलासा देखील दिलेला आहे. परंतु नेमका विषय काय आहे ते आपण जाणून घेऊ. सर, तुमचं नाव सांगा. माझं नाव दीपक दुधाने आहे. विषय हा होता की माझा बिल हा 15 महिन्यापासून या लोकांनी 800च्या हिशोबाने पाठवत होते आणि अचानक त्या लोकांनी रेडिंग टाकली की 1,60,000 रुपये. तर माझं म्हणणं त्यांना होतं की तुमची जर 15 महिन्यापासून लोकल रिडिंग घेत नाही आणि अचानक मला 1,60,000ची रिडिंग देणार तुम्ही, तर ते पैसे मी कुठून भरणार? जर तुम्ही 15 महिने माझे लागले तुम्हाला रिडिंग घ्यायला, तर ऍटलिस्ट मला तरी 4 महिने 5 महिने तर द्यावे लागेल ना, बिल पेमेंट करावा. तर ते तयारच नव्हते त्या दिवशी. ते नाही, तुम्हाला 2 पार्टमध्ये भरावं लागेल, आजच भरावं लागेल. सकाळी मला आज फोन आला, बोलले आज जर तुम्ही 12 वाजेपर्यंत पेमेंट नाही भरलं तर तुमचं मीटर कापून नेऊ. तर त्यांना रिक्वेस्ट करून सांगितलं मी वसईला चाललोय, तिकडे जरा मी बघून घे, मग नंतर करतो. तर बघा काय करायचं तर करा, नाही तर 4:30 वाजेपर्यंत तुमचं मीटर आम्ही कापू. मग मला काही सुचलं नाही, पण मी मनीष दादांकडे गेलो. मला दादा असा इश्यू आहे, बिल जे आहे 1,60,000 मी मान्य करतो. आणि मी त्यांना काल भेटलो ऑफिसातला. त्यांना बोललो की बाबा बिल मी मान्य करतो, चुकी तुमची आहे. 15 महिने तुम्ही थांबला, तुमचा रिडिंगवाला आला नाही, त्यात माझी चुकी नाही. जर 15 महिने तो कंटिन्यू आला असता 10,000 रुपये माझा तर काही प्रॉब्लेम झाला नसता ना. आता 1,60,000 मी भरणार कुठून? तर मग दादा मला आता इकडे घेऊन आले. मग साहेबांशी त्यांनी बोललं. मग साहेबांनी जाऊन आज मला ते कन्सेशन करून 4 महिन्यात डिवाइड करून पेमेंट द्यायला लागलं. त्यांचं अगोदर देत नव्हते. अगोदर म्हणजे आज सकाळीच पहिलं 12 वाजता बोलतात तुमचं काढून टाकणार. मग बोलले 4:30 पर्यंत काय ते तुम्ही क्लोज करा तुमचं, नाहीतर आम्ही मीटर काढून टाकू. आणि मग मनीष दादांकडे गेलो तेव्हा मनीष दादांना हा विषय सांगायचा की दादा असा सीन चालू आहे, मीटर जो आहे तो मी मान्य करतो, पण त्यांनी जो अचानक बिल पाठवलंय त्याच्यामध्ये तर ते लोक मला टाइम नाही देणार, तर मी हे 1,60,000 कुठून भरू? 2 पार्ट पण पॉसिबल नाही. ऍटलीस्ट त्यांनी 15 महिने खाल्ले, त्यांची चुकी ना 15 महिने, तर मला 5-6 महिने टाइम द्यावाच लागेल ना त्यांना. तर ते तयार होत होते. मग दादा आले आणि मग दादांनी जाऊन त्यांच्याकडे बसून मग हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. सध्या MSEBच्या अधिकाऱ्यांनी या सगळ्या प्रकरणात त्यांना दिलासा दिलेला आहे. याच्यामध्ये मुख्य गोष्ट अशी आहे की जो रिडिंग घ्यायला येतो तो नेमकं काय करतो. आता ह्या ज्या रिडिंग घेणारी जी लोक आहेत त्यांच्यावरती MSEB काय कारवाई करतील हे पाहण्यासारखं ठरेल. कारण रिडिंग घेणाऱ्यांनी अशा किती चुका केल्या असतील आणि अशा किती थकबाकी अजून नागरिकांकडनं वसूल करायची बाकी असेल. नंतर MSEB घाटात आहे हे MSEB बोलायला तयार असते, परंतु MSEBच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या खालच्या कर्मचाऱ्यांवरती लक्ष आहे की नाही हे या गोष्टीवरनं लक्षात येतं. आपल्या सोबत यावेळेला मनीष राऊत आहेत. मनीष राऊत यांनी त्यांना मदत केलेली आहे. मनीषजी, तुमचं या सगळ्या विषयावरती काय म्हणणं आहे? कारण सध्या आता उन्हाळा जवळ आलेला आहे, आता रिडिंग वाढणार, लोकांची बिलं वाढणार, त्याच वीज कपात होते. बघा, याच्यामध्ये पूर्णपणे ही चुकी MSEBची आहे. जे त्यांचे रिडिंग घेणारे आहेत, जे कोण आहेत, त्यांनी रिडिंग घेत होते, बिल येत होतं. 15 महिने या माणसांनी, वर्ष होऊन गेलं, बिल भरत आहे आणि अचानक यांच्याकडे थडकले का 1,60,000 रुपये बिल तुम्हाला भरावं लागेल, नाही तर तुमचं मीटर कापलं जाईल. दुधाणे ईश्वर सर आहेत, ईश्वर भारती, तर त्यांनी सांगितलं तुम्ही नाही बिल भरलं तर आम्ही लाईट कापून टाकू. आता सामान्य माणसाकडे अंधारात तो कसा राहणार? फॅमिली लाईट जर कापली गेली, परत आज तुम्हाला मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो का जिकडे जिकडे तुम्हाला डेंजर वाटतंय, म्हणजे तिकडे समजा तुमचे ट्रान्सफॉर्मरच्या इकडे कचरा आहे किंवा ट्रान्सफॉर्मरच्या इकडे जाळी नाही आहे प्लॅस्टिकची, तर तुम्ही संपर्क करा आमच्याशी. जिकडे जिकडे तुम्हाला वाटेल रिस्क आहे, वायर खाली आहे, जिकडे ऍक्सिडेंट होऊ शकतो, अशा बऱ्याचशा विषय आहेत.
आम्ही ते सॉल्व्ह करतो. आता हे आले आणि आम्ही सरांना रिक्वेस्ट केलेली आहे का ही चूक MSEBची आहे का तुम्ही 1.5 वर्ष लाईट बिल घेतलं नाही. आणि आता आम्ही ते केलं, सरांना सांगितल्यावर त्यांनी आता ऍक्सेप्ट केलंय आणि यांना आता 4-5 महिन्याची मुदत दिलेली आहे पैसे भरण्यासाठी आणि त्याप्रमाणे झालेलं आहे. पण तुमच्या माध्यमातून मी सगळ्या नागरिकांना सांगतो, जे काही लाईट बिल जास्त येतं किंवा जे काही येतं, डिजिटल मीटर सुद्धा तुम्ही चेक करा आणि वारंवार लाईट जाणं डेंजरस जिकडे जिकडे आहे तुम्ही संपर्क साधा. तुमची जी कामं असतील ती आम्ही नक्कीच करू. तुमची जी काही कामं असतील तुम्ही आम्हाला संपर्क साधा, आम्ही तुम्हाला मदत नक्कीच करू, असं म्हणणं मनीष राऊतचं आहे. या प्रकरणात आता जी लोक रिडिंग घ्यायला येत होती त्याच्यावरती वरिष्ठ अधिकारी कारवाई करतील का? ज्या प्रकारे आज दीपक दुधनी यांच्याबरोबर घटना घडली, अशी घटना जर इतरांबरोबर घडली तर त्यांनी काय करावं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आता वसई विरारच्या जनतेला पडलेला. त्यात शुक्रवारची लाईट जाते, आता उन्हाळा जवळ आल्यामुळे इतर वेळा सुद्धा ही वीज कपात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तुम्हाला कोणतीही समस्या असल्यास तुम्ही मनीष राऊत यांना संपर्क साधू शकता. आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.